सर्वप्रथम माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची ही जी क्लास आहे ती कशा प्रकारे होणार आहे. आजची ही जी क्लास आहे ती मिनी मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉनमध्ये आपण 10 युनिट आहेत, त्या 10 युनिटवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहोत. या ठिकाणी नेट JRFचा सिलेबस दिलेला आहे. या सिलेबसच्या बेसिसवरती सर्व प्रश्न आपण ॲनालाइज करून काढलेले आहेत आणि याच्यावरती बरेच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि संभावना आहे की या एक्झाममध्ये सुद्धा या प्रकारचे याच्यावरती प्रश्न विचारले जातील. म्हणून याच्या आधीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते जरी तुम्ही ॲनालाइज केले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ते क्वेश्चन्स पेपर सुद्धा बघून एकदा घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तुम्हाला पॅटर्न स्वरूप समजेल की आता सुद्धा येणाऱ्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या बकरी शिवपूर्वकालीन बकरी आहेत. खाली 5 बकरी दिलेल्या आहेत. या बकरींपैकी शिवपूर्वकालीन बकरी आहेत या बकरी निवडायच्या आहेत. ए आहे महाकावतीची बखर, बी आहे राक्षतागडीची बखर, सी आहे पानिपताची बखर, डी आहे भाऊसाहेबांची बखर आणि ई आहे सालिवाहन नाची बखर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले येईल ए, बी आणि शेवटी येईल ई. ए आहे महाकावतीची बखर, बी आहे राक्षतागडीची बखर आणि ई आहे सालिवाहनाची बखर. बकरीची 3 विभागात विभागणी करावी लागते. एक आहे शिवपूर्वकालीन बखर, दुसरी आहे शिवकालीन बखर आणि तिसरी पेशवेकालीन बखर. या 3 काळामध्ये बकरींचा विभाजन केलेला आहे. शिवपूर्वकालीन बकरीमध्ये एकूण 3 बकरी दिसून येतात, बाकीचेही आहेत परंतु सर्वात ज्या महत्त्वाच्या बकऱ्या आहेत ते आहेत. महाकावतीची बखर सके 1370 ते 1400 मध्ये लिहिलेली आहे. या बकरीचे लेखक आहेत किस्वाचार्य. दुसरी बखर आहे राक्षतागडीची बखर. राक्षतागडीची बखर इसवी सन 1565 ते 66 मध्ये लिहिलेली आहे आणि या बकरीचे लेखक आहेत वेंकटाद्री तमिल विसिदा. तिसरी बखर आहे सालिवाहन नाची बखर. ही इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासूनच्या अखेरीस लिहिली असावी. ही सर्वात जुनी बखर असावी असं विचारवंतांचं मत आहे. शिवकालीन बकरी याच्यामध्ये सर्वात पहिली बखर आहे सभासदाची बखर. या बकरीचे लेखक आहेत कृष्णाजी अनंत सभासद. दुसरी बखर आहे श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र. यांचे लेखक आहेत मल्हारराव चिटणीस. तिसरी आहे शिवदिग्विजय. या बकरीचे लेखक आहेत खंडोबलाड चिटणीस. इसवी सन 1718 मध्ये ही बखर लिहिलेली आहे आणि सप्तप्रकरणात्मक चरित्र ही बखर 1810 मध्ये लिहिलेली आहे. तर चौथी बखर आहे 91 कलमी बखर. या बकरीचे लेखक आहेत पंताजी पंत वाकेनविस. या बकरीचे लेखन 18व्या शतकामध्ये केलेलं आहे. आणि 5वी बखर आहे श्री शिवाजी प्रताप. या बकरीचे लेखन 1751 मध्ये झालेलं आहे आणि या बकरीचे लेखक आहेत सयाजीराव मल्हार महाराज गायकवाड. यांच्या आज्ञेवरून ही बखर लिहिलेली आहे. 6वी बखर आहे चित्रगुप्ताची बखर. या बकरीचे लेखक आहेत रघुनाथ यादव चित्रे आणि या बकरींचा जो काळ आहे, लेखन काळ आहे तो 1761 मध्ये ही बखर लिहिलेली आहे. पेशवेकालीन बकरी या बकरीमध्ये सर्वात पहिली बकरी येते ती आहे पानिपताची बखर. या बकरीचे लेखक आहेत रघुनाथ यादव. दुसरी बखर आहे भाऊसाहेबांची बखर. या बकरीचे लेखक आहेत कृष्णाजी सामराव. तिसरी बखर आहे ब्रह्मेंद्र स्वामींची बखर. या बकरीचे लेखक अज्ञात आहेत. चौथी बखर आहे श्री शाहू महाराज यांची बखर. या बकरीचे लेखक आहेत गोविंदराव खंडेराव चिटणीस. इसवी सन 1749 मध्ये ही बखर लिहिलेली आहे. तर 5वी बखर आहे हनुमंत स्वामीकृत समर्थांची बखर. इत्यादी सर्व बकरी या 3 काळामध्ये विभागणी झालेल्या आहेत आणि या बकरी आहेत.
तर या बखरींवरून बरेचसे प्रश्न विचारले जातात सिक्वेन्समध्ये किंवा त्यांचे लेखक विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे कवी आणि काव्यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये कवी दिलेले आहेत, सूची 2 मध्ये काव्यांची व्याख्या दिलेली आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. सूची 1 मध्ये ए दिलेला आहे भामह. सूची 2 मध्ये व्याख्या आहेत. एक आहे शब्दार्थी सहित काव्यम, बी आहे रुद्रट, सेकंड आहे रीती हाच काव्याचा आत्मा आहे, सी आहे वामन, थर्ड आहे नणु शब्दार्थो सहितो काव्यम आणि डी आहे जगन्नाथ, चौथा आहे रमणार्थ प्रतिपादन शब्द काव्यम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले येईल भामह. भामहचे असेल शब्दार्थो सहित काव्यम, बी आहे रुद्रट. रुद्रटचे येईल ननु शब्दार्थो सहितो काव्यम, सी आहे वामन. वामनचे येईल रीती हाच काव्याचा आत्मा होय, डी आहे जगन्नाथ. जगन्नाथचे येईल रमणीय प्रतिपादन शब्द काव्यम. आणि खाली या ग्रंथकारांचे ग्रंथ दिलेले आहेत. भामहाने आणि रुद्रटाने काव्य अलंकार हा ग्रंथ लिहिलेला आहे. वामनाने काव्य अलंकार सूत्रवृत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर जगन्नाथ पंडित यांनी रस गंगाधर हा ग्रंथ लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे बखर आणि बखरकार यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये बखरी दिलेल्या आहेत, सूची 2 मध्ये बखरकार दिलेले आहेत. खाली 4 ऑप्शन आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. बखरीमध्ये ए आहे सभासदाची बखर, फर्स्ट आहे दत्ताजी त्रिमल वाकेनवई व अण्णाजी रंगनाथ मलयकृत, बी आहे चित्रगुप्ताची बखर, सेकंड मध्ये आहे कृष्णाजी अनंत सभासद, सी आहे 91 कलमी बखर, तिसरा आहे रघुनाथ यादव चित्रे, डी आहे मराठी साम्राज्याची छोटीशी बखर, चौथा आहे खंडो बलाड चिटणीस आणि पाचवा आहे शिव दिग्विजय, पाचवा आहे गणपत गोविंदराव बर्वे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ए मध्ये आहे सभासदाची बखर, त्याचे येईल सेकंड कृष्णाजी अनंत सभासद, बी आहे चित्रगुप्ताची बखर, चित्रगुप्ताची बखरीचे येईल थर्ड रघुनाथ यादव चित्रे, सी आहे 91 कलमी बखर, त्याचे येईल फर्स्ट दत्ताजी त्रिमल वाकेनवे व अण्णाजी रंगनाथ मलेकृत आणि डी आहे मराठी साम्राज्याची छोटीशी बखर, त्याचे येईल पाचवा आहे गणपत गोविंदराव बर्वे. त्याच्यानंतर शेवटी आहे ई शिव दिग्विजय. शिव दिग्विजयचे येईल खंडो बलाड चिटणीस. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. या बखरींचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. या ज्या सर्व बखरी आहेत या सर्व बखरी शिवकालीन बखरी आहेत. बखरींच्या 3 प्रकारामध्ये बखरी डिवाइड केलेल्या आहेत. एक आहे शिवपूर्वकालीन बखरी आणि दुसरी आहे शिवकालीन बखरी आणि तिसरी आहे पेशवेकालीन बखरी. त्याच्यापैकी ही शिवकालीन सर्व या बखरी आहेत. तर सर्वात जी पहिली बखर दिलेली आहे ती आहे कृष्णाजी अनंत सभासदांची बखर, सभासदाची बखर सके 1619 मध्ये. दुसरी बखर आहे रघुनाथ यादव चित्रेकृत, त्यांची जी बखर आहे ती बखर आहे चित्रगुप्त विरचित बखर सके 1683. तिसरी जी बखर आहे दत्ताजी त्रिमल वाकेनवई व अण्णाजी रंगनाथ मलेकृत, ही जी बखर आहे 91 कलमी बखर आहे. चौथी बखर आहे मल्हार रामराव चिटणीसकृत सप्त प्रकरणात्मक चरित्र सके 1733 मध्ये ही बखर लिहिलेली आहे. पाचवी जी बखर आहे गणपत गोविंदराव बर्वेकृत यांनी जी बखर लिहिलेली आहे त्या बखरीचे नाव आहे मराठी साम्राज्याची बखर छोटी बखर सके
1739 मध्ये हे बखर लिहिलेले आहे. 6वी जी बखर आहे ती बखर आहे खंडो बलाड चिटणीसकृत यांनी लिहिलेले आहे. त्या बखरीचं नाव आहे शिव दिग्विजय सके 1640. आणि 7वी जी बखर आहे त्या बखरीचे नाव आहे हकीकतची बखर. ही बखर 1837 मध्ये बखर लिहिलेले आहेत. तर इत्यादी सर्व बखरींचा समावेश शिवकाळामध्ये येतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, फादर थॉमस स्टीफन्सन यांच्या नावावर खालील दिलेल्या ग्रंथांपैकी कोणत्या ग्रंथांची रचना केलेली आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे महापुराण, दुसरं आहे ख्रिस्त पुराण, सी आहे दोत्रीन क्रिस्ता आणि चौथं आहे डी कोकणी भाषेचे व्याकरण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात पहिले येईल बी, सी आणि डी. बी आहे ख्रिस्त पुराण, सी आहे दोत्रीन क्रिस्ता आणि डी आहे कोकणी भाषेचे. फादर थॉमस स्टीफन्सन यांच्या नावावरती एकूण 3 ग्रंथ आहेत. सर्वात जो पहिला ग्रंथ येतो तो आहे ख्रिस्त पुराण. हा ग्रंथ 1616 मध्ये लिहिण्यात आलेला आहे. दुसरा ग्रंथ आहे दोत्रीन क्रिस्ता. हा ग्रंथ 1622 मध्ये लिहिलेला आहे. तिसरा ग्रंथ आहे कोकणी भाषेचे व्याकरण आणि हा जो ग्रंथ आहे तो 1640 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा प्रकारे फादर थॉमस स्टीफन्सनच्या नावावरती एकूण 3 ग्रंथ आहेत. आणि शेवटी जो ग्रंथ आहे महापुराण, हा ग्रंथ 1629 मध्ये लिहिलेला आहे आणि या ग्रंथाचे लेखक आहेत फादर कृवा. हा त्यांच्या नावावरती एकुलता एक हा ग्रंथ आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या वृत्तपत्रांचा काळानुसार क्रम लावा. खाली 4 वृत्तपत्र दिलेले आहेत आणि यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. आणि खाली 4 ऑप्शन आहेत. ए मध्ये दिलेला आहे प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत हा 1956 मध्ये काढलेला आहे. दुसरा आहे बी मूकनायक. मूकनायक हे 1920 मध्ये काढलेला आहे. सी आहे समता. समता हे 1928 मध्ये काढलेला आहे. आणि डी आहे बहिष्कृत भारत, हे 1927 मध्ये काढलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले येईल बी मूकनायक. मूकनायक असेल 1920. डी आहे बहिष्कृत भारत, हे 1927 मध्ये काढलेलं आहे. त्याच्यानंतर येईल सी समता, हे 1928 मध्ये काढलेलं आहे. आणि शेवटी येईल ए प्रबुद्ध भारत, हे 1956 मध्ये काढलेलं आहे. बहिष्कृत हितकर्णी सभा इसवी सन 1924 6 मार्च मध्ये ही काढलेली आहे. दुसरं आहे स्वतंत्र मजूर पक्ष, हा इसवी सन 15 ऑगस्ट 1936 मध्ये. तिसरं आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष 1942 मध्ये. आणि चौथा आहे रिपब्लिकन पक्ष संकल्पना 13 ऑक्टोबर 1957 रोजी. पाचवा आहे समता सैनिक दल, हे 13 मार्च 1927 मध्ये. आणि सहावा आहे भारतीय बौद्ध महासभा 4 मे 1955 रोजी. आणि शेवटी आहे पीपल एज्युकेशन सोसायटी, या संस्थेची स्थापना 1946. बऱ्याच ठिकाणी याचा रेफरन्स 1945 दिलेला आहे. सो एकदा चेक करून बघा, पण मोस्ट 1946 असेल. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या ग्रंथापैकी कोणत्या ग्रंथांची रचना हुसेन अंबर खान यांनी केलेली नाही? खाली 4 ग्रंथ दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे योग संग्राम, बी आहे अंबर हुसेनी, सी आहे पवन विजय आणि डी आहे निष्कलंक प्रबोध. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. सर्वात पहिले येईल ए,
सी आणि डी. अंबर हुसेन यांनी योग संग्राम हा ग्रंथ लिहिलेला नाही. पवन विजय हा ग्रंथ लिहिलेला नाही. डी. निष्कलंक प्रबोध हा ग्रंथ लिहिलेला नाही. तर हुसेन अंबर खान यांच्या नावावरती केवळ अंबर हुसेनी हा ग्रंथ आहे. हुसेन अंबर खान यांचा जो काळ आहे 1603 ते 1653 या काळामध्ये त्यांनी भगवत गीतेवर टीका करणारा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे नाव आहे अंबर हुसेनी ग्रंथ. हा जो कवी आहे तो मुसलमान कवी आहे. त्यांनी 1653 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 871 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. तसेच शेख महम्मद यांच्या नावावर एकूण 10 ग्रंथ आढळतात. त्याच्यातील सर्वात जो पहिला ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे योग संग्राम. दुसरा आहे पवन विजय. तिसरा आहे निष्कलन प्रबोध. चौथा आहे साठी सवस्वर. पाचवा आहे स्फुट रचना. सहावा आहे अभंग. सातवा आहे गायका. आठवा आहे मदालशा आणि नववा आहे हिंदी कविता. आणि जो शेवटचा जो ग्रंथ आहे ज्ञानगंगा आदी इत्यादी सर्व ग्रंथ शेख महम्मद यांच्या नावावरती दिलेले आहेत. त्यांनी ह्या रचना केलेल्या आहेत. अशा प्रकारचे जे सिक्वेन्स कोणती ग्रंथरचना कोणी लिहिलेली आहे, कोणी केलेली आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नंबर 7 मध्ये विचारलेला आहे भारतीय प्रबोधन चळवळीच्या प्रभावातून निर्माण झालेल्या सामाजिक सांस्कृतिक संस्था स्थापन काळानुसार क्रमाने मांडा. खाली 5 संस्था दिलेल्या आहेत, त्यांना क्रमानुसार लावायचं आहे. ए मध्ये आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची जी स्थापना झालेली आहे ती 1867 मध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर आहे बी सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज या समाजाची स्थापना झालेली आहे 1873 रोजी. सी आहे आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना झालेली आहे 1875 मध्ये. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. चौथा आहे डी परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना झालेली आहे 1849 मध्ये. 1849 मध्ये परमहंस सभाची स्थापना झालेली आहे. आणि पाचवा आहे शारदा सदन. शारदा सदनची स्थापना झालेली आहे 1889 मध्ये. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे पुढील कवींच्या ग्रंथानुसार कालानुक्रम लावा. एक आहे शिशुपाल वध. दुसरा आहे वच्छाहरण. तिसरा आहे ज्ञानप्रबोध. चौथा आहे सह्याद्री वर्णन आणि पाचवा आहे श्री रुद्धिपूर वर्णन. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहे. ए आहे खडोव्यास. बी आहे भास्कर भट्ट बोरीरकर. सी आहे दामोदर पंडित. डी आहे विश्वनाथ पंडित आणि ई आहे नारायण पंडित. खडोव्यास यांनी सह्याद्री वर्णन हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर भास्कर भट्ट बोरीरकर यांनी शिशुपाल वध हा ग्रंथ लिहिलेला आहे. दामोदर पंडित यांनी वच्छाहरण हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि डी आहे विश्वनाथ पंडित यांनी ज्ञान प्रबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. नारायण पंडित यांनी श्री रुद्धिपूर वर्णन हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. म्हणून सर्वात पहिले येईल बी सी डी ई आणि सी. हे जे सर्व ग्रंथ आहेत आणि ग्रंथकार आहेत हे महानुभव संप्रदायातील ग्रंथ आहेत. एकूण 7 ग्रंथ आहेत. तर बी मध्ये आहे शिशुपाल वध उद्धव गीता. हा भास्कर भट्ट बोरीरकर यांनी सके 1235 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि एकादश स्कंद हा सुद्धा हा ग्रंथ त्यांच्याच नावावरती आहे. सी आहे वच्छाहरण. वच्छाहरण हा ग्रंथ दामोदर पंडित यांनी सके 1238 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. डी आहे ज्ञानप्रबोध. हा ग्रंथ पंडित विश्वनाथ यांनी सके 1253 मध्ये लिहिलेला आहे.
आणि सह्याद्री वर्णन हा खडोव्यास यांच्या नावावरती आहे. सके 1255 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि शेवटी हे श्री वृद्धिपूर वर्णन हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ नारायण पंडित सके 1285 मध्ये हे ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणून नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, 19व्या शतकातील कादंबऱ्या लेखकांच्या नावावरून लावा. बालचंद्र नेमाडे, आनंद यादव, रा.र. बोराडे, उद्धव शेडके, हमीद दलवाई. आणि खाली सर्वात पहिले येईल BEDA आणि शेवटी C. बालचंद्र नेमाडे यांनी कोसला 1963 मध्ये लिहिलेली आहे. आनंद यादव यांनी गोतावळा 1971 मध्ये लिहिलेली आहे. तर रा.र. बोराडे यांनी ही कादंबरी पाचोळा 1971 मध्ये लिहिलेली आहे. दोन्ही कादंबरी एकाच काळामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. उद्धव शेडके यांनी धग ही कादंबरी 1960 मध्ये लिहिलेली आहे. आणि हमीद दलवाई यांनी इंधन 1964 मध्ये प्रकाशित केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या पंडित कवींचा जन्मानुसार क्रम लावा. खाली 5 कवी दिलेले आहेत आणि त्यांच्या जन्मानुसार क्रम लावायचा आहे. एक आहे मोरोपंत, दुसरा आहे श्रीधर, तिसरा आहे रघुनाथ पंडित, चौथा आहे वामन पंडित आणि पाचवा आहे मुक्तेश्वर. तर मोरोपंत यांचा जन्म इसवी सन 1729 मध्ये झालेला आहे. श्रीधर यांचा जन्म इसवी सन 1658 मध्ये झालेला आहे. रघुनाथ पंडित यांचा जन्म शिवकाळामध्ये झालेला आहे. त्यांच्या जन्माविषयी बरेचसे मतभेद आहेत. आणि वामन पंडित यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये झालेला आहे. आणि मुक्तेश्वर यांचा जन्म इसवी सन 1573 ते 74 मध्ये झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले येईल मुक्तेश्वर इसवी सन 1573 ते 74. सेकंड येईल वामन पंडित इसवी सन 1608. आणि थर्ड येईल रघुनाथ पंडित शिवकाळातील असावेत. आणि 4 आहे श्रीधर इसवी सन 1658 मध्ये. आणि मोरोपंत आहेत इसवी सन 1729 मध्ये. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी ग्रंथकारांची ग्रंथरचना दिलेली आहे. मुक्तेश्वर यांच्या काव्यरचना आहेत. त्यांनी सर्वात पहिला समसेत रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाला कौतूहल रामायण असे म्हटले जाते. तर दुसरा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे महाभारत. आणि तिसरं त्याने स्फुट प्रकरणे लिहिलेली आहेत. ही 3 प्रकारच्या ग्रंथरचना मुक्तेश्वर यांनी केलेली आहे. या ठिकाणी वामन पंडितांचे साहित्य दिलेलं आहे. वामन पंडितांनी प्रथम गीता टीका लिहिलेली आहे आणि नंतर यथार्थ दीपिका लिहिलेली आहे. सर्वात पहिला जो त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे निगमसार. दुसरा त्यांनी ग्रंथ लिहिला यथार्थ दीपिका. तिसरा लिहिला चिकित्सा. आणि 5वा तत्वमाला. 6वा श्रुतिसार. 7वा आहे कर्मसत्व. आणि 8वा राजयोग व गीतावर्ण शुद्धा. तर रघुनाथ पंडित यांच्या नावावरती एकूण 3 ग्रंथ आहेत. एक आहे रामदास वर्णन, दुसरा आहे गजेंद्र मोक्ष आणि तिसरा आहे दमयंती स्वयंवर. आणि श्रीधरांची काव्यरचना जर आपण बघायला गेलो तर त्यांनी जो सर्वात पहिला जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे हरिविजय. दुसरा आहे श्रीराम विजय. तिसरा आहे पांडव प्रताप. आणि चौथा आहे शिवलीलामृत. तर हरिविजय हा ग्रंथ इसवी सन 1702 मध्ये लिहिलेला आहे. श्रीराम विजय हा ग्रंथ 1730 मध्ये लिहिलेला आहे. आणि तिसरा जो पांडव प्रताप हा जो ग्रंथ आहे तो इसवी सन 1712 मध्ये लिहिलेला आहे. आणि शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तो 1718 मध्ये लिहिलेला आहे. मोरोपंतांची काव्यरचना. मोरोपंतांच्या नावावरती सर्वात जो पहिला ग्रंथ येतो तो कुशल वोपाख्यान. इसवी सन 1750 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरा आहे आर्यभारत. तिसरा आहे संकीर्ण रामायणे.
चौथा आहे भागवती प्रकरणे आणि पाचवा आहे स्फुट कविता. अजून त्यांच्या नावावरती अनेक प्रकारच्या रचना दिसून येतात. तर एक आहे श्रीगीते, सीतागीते, सावित्री गीत आणि रुक्मिणी गीत. ही श्रीगीतांची रचना त्यांच्या नावावरती आढळून येते. विचारलेला आहे प्रकाशन वर्षानुसार ग्रंथाची मांडणी करा. खाली 5 ग्रंथ दिलेले आहेत. ए आहे द वेडिकेशन ऑफ वॉमेन, बी आहे स्त्रियांच्या हक्कांचा जाहीरनामा, सी आहे सबसेक्शन ऑफ वुमेन आणि डी आहे स्त्रियांना मतदानाचा अधिकार, ई आहे सेकंड सेक्स. द वेडिकेशन ऑफ वुमेन हा ग्रंथ 1792 मध्ये लिहिलेला आहे. तर बी स्त्रियांच्या हक्कांचा जाहीरनामा हा 1719 मध्ये दिलेला आहे. आणि सी आहे सबसेक्शन ऑफ वुमेन हा 1869 मध्ये लिहिलेला आहे. तर डी आहे स्त्रियांना मतदानाचा अधिकार 1819 मध्ये दिलेला आहे. आणि शेवटी आहे ई सेकंड सेक्स हा 1940 मध्ये लिहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात पहिले येईल बी, ए, सी, डी आणि ई. बी आहे स्त्रियांच्या हक्कांचा जाहीरनामा 1719 मध्ये ऑलिन्स द गुंज यांनी लिहिलेला आहे. ए आहे द वेडिकेशन ऑफ वुमेन हा 1792 मध्ये मेरी वुलस्टोनक्राफ्ट यांनी लिहिलेला आहे. सी आहे सबसेक्शन ऑफ वुमेन 1869 मध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांनी लिहिलेला आहे. तर डी आहे स्त्रियांना मतदानाचा अधिकार 1819 मध्ये सफ्रेज चळवळीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि आहे दी सेकंड सेक्स हा 1949 मध्ये सिमोन दी बुवा यांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी काही इम्पॉर्टंट ग्रंथ आणि इन्सिडेंट आहेत. फर्स्ट आहे 1966 मध्ये नॅशनल ऑर्गनायझेशन्स ऑफ वुमेन नाव ग्रुप 18 आणि डेन्मार्क मध्ये रेसिडेंटिंग ग्रुप या संघटना अस्तित्वात आल्या. सेकंड आहे सिमोन दी बुवा नंतर बेटी फ्रायडन 1963 द फेमिनिझम्स मिस्टिक बेट मिलेट यांनी लिहिलेला आहे. थर्ड आहे 1969 मध्ये सेक्शुअल पॉलिटिक्स केट मिलेट यांनी लिहिले आहे. 4 आहे 1884 मध्ये सेक्स डेस्टिनी नॉर्मी वुल्फ यांनी लिहिलेला आहे. आणि 5 आहे 1993 मध्ये फायर विथ फायर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. 1960 मध्ये केवळ 6 विद्यार्थ्यांना महिला विद्यार्थ्यांची स्थापना. तर सन 1916 मध्ये त्यांनी महिला विद्यापीठ स्थापन केले. मेरी इल्मनचे थिंकिंग अबाउट वुमन 1962 मध्ये लिहिलेलं आहे. केट मिलनचे सेक्शुअल पॉलिटिक्स 1970 मध्ये. 1977 साली एलेन सोवेलटरने लिटरेचर्स ऑफ देअर ऑन ग्रंथ हा लिहिलेला आहे. सी तुलना हा निबंध आहे. हा निबंध ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे शाहिरांच्या जन्मानुसार क्रम लावा. खाली 5 शाहीर दिलेले आहेत आणि त्याच्या जन्मानुसार क्रम लावायचा आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे अनंत फंदी, बी आहे परशुराम, सी आहे रामजोशी, डी आहे प्रभाकर, ई आहे होनाजी बाळा. अनंत फंदी यांचा जन्म इसवी सन 1744 ते 1819 मध्ये झालेला आहे. बी आहे परशुराम. परशुरामचा जन्म इसवी सन 1756 ते 1884 मध्ये 44 मध्ये झालेला आहे. रामजोशींचा जन्म इसवी सन 1758 ते 1813 मध्ये झालेला आहे. आणि डी आहे प्रभाकर. प्रभाकरांचा जन्म 1769 ते 1843 मध्ये झालेला आहे. तर शेवटी आहे होनाजी बाळा. होनाजी बाळा यांचा जन्म 18व्या शतकाची अखेर ते 19व्या शतकांचा पूर्वार्ध या काळामध्ये झालेला आहे.
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले येईल ए, बी, सी, डी आणि ई. बी आहे परशुराम. यांचा जन्म 1754 ते 1844 मध्ये झालेला आहे. दुसऱ्या बाजीरावांच्या दरबारातील कवी होते. त्यांची प्रसिद्ध लावणी आहे ऊट झाला प्रांत काल, ही त्यांची प्रसिद्ध लावणी आहे. घनश्याम सुंदरा या लावणीच्या दुसरी आवृत्ती म्हणून आहे. तर नयन सुरेख दोन्ही लाल अंगावर साल दुपटा झरी इत्यादी प्रकारची साहित्य कृती त्यांनी लिहिलेली आहे. हे आहे अनंत फंदी. इसवी सन 1744 ते 1819 मध्ये हा साहिर पेशव्या काळाच्या दरबारातील होता. अनंत फंदींचे 7 पोवाडे उपलब्ध असून खरड्याचा लढाईचा पोवाडा खूप प्रसिद्ध आहे. अनंत फंदींची चंद्रावळी ही प्रसिद्ध व लोकप्रिय लावणी आहे. तर बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, अंगी नम्रता सदर असावी, राग कुणावर धरू नको, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको, आल्या अतिथी मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको, ही त्यांची एक लावणी आहे. तसेच स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन कुणा होऊ नको, बरी कुशामत सहण्याची ही मूर्खाची ही मैत्री नको. सी आहे रामजोशी. रामजोशींचा जन्मकाळ आहे इसवी सन 1756 ते 1813 मध्ये. रामजोशींना कविराय म्हणून या नावाने ओळखले जाते. तर त्यांची सर्वात गाजलेली लावणी आहे, त्या लावणीचं नाव आहे सुंदरा मनामध्ये भरली. ही रामजोशींची सर्वात गाजलेली लावणी आहे. तर दुसरी लावणी आहे कान परुंती अलंकार होय, आणि त्याच्यानंतर आहे डी प्रभाकर. इसवी सन 1769 ते 1843 मध्ये प्रभाकरांचा जन्मकाळ आहे. प्रभाकरांचे 13 ते 14 पोवाडे उपलब्ध असून त्यातील रंगाचा, खरड्याचा, लढाईचा व सवाई माधवरावांच्या मृत्यूच्या हे पोवाडे विशिष्ट आहेत. दुसऱ्या बाजीरावांची मर्जी असल्याने त्यांनी पुढील लावणी लिहिलेले आहेत. डुलत खुलत चाले, झुलत झुलत बोलता हले हडकी. दुसरं आहे परम परदेशी कठीण कांते. ई आहे होनाजी बाडा. होनाजी बाडांचा जन्मकाळ आहे 18वे शतक ते 19वे पूर्वार्ध. घनश्याम सुंदरा ही त्यांची अमर भूपाळी लावणी आहे. आणि दुसरी जी लावणी आहे त्यांची खूप प्रसिद्ध लावणी आहे लटपट लटपट तुझं चालणं, मोठ्या नखऱ्याचं बोलणं, ग मंजूळ मेहनेची ही लावणी. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे संगणकाची सावली हा विज्ञान कथासंग्रह कोणाचा आहे. खाली 5 कथाकार दिलेले आहेत आणि 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे जयंत नारळीकर, बी आहे सुबोध जावडेकर, सी आहे अरुण मांडे, डी आहे बाळ फोडके आणि ई आहे द.पा. खांबेटे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सुबोध जावडेकर यांनी संगणकाची सावली हा कथासंग्रह लिहिलेला आहे. जयंत नार्लीकर यांच्या विज्ञान कथा पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. एक आहे यशाची देणगी, प्रकाशित वर्ष 1779 मध्ये ही यशाची देणगी विज्ञान कथा संग्रह लिहिलेला आहे. दुसरी आहे प्रेषित 1983 मध्ये. तिसरी आहे वामन परत न आला, इसवी सन 1986 मध्ये ही कथा संग्रह लिहिलेला आहे. तर चौथा आहे अंतराळातील स्पॉट, इसवी सन 1992 मध्ये लिहिलेला आहे. पाचवे आहे व्हॉइसरॉयस, इसवी सन 1996 मध्ये. सहावा आहे अभयारण्य 2002. सातवा आहे अंतराळातील भस्मासूर. आठवे आहे टाइम मशीनची किमया आणि 9वी आहे याला जीवन असे नाव. बी आहे सुबोध जावडेकर. सुबोध जावडेकरांच्या प्रसिद्ध विज्ञान कथा पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. सर्वात पहिली त्यांची जी विज्ञान कथासंग्रह आहे तो आहे गुगली. हा कथासंग्रह 1991 मध्ये लिहिलेला आहे. तर दुसरी आहे संगणकाची सावली. संगणकाची सावली 1997 मध्ये लिहिलेली आहे.
सी आहे अरुण मांडे. त्यांनी अमाणूस 1996 मध्ये लिहिलेला आहे आणि रोबो कॉर्नर 2001 मध्ये हे 2 विज्ञान कथासंग्रह त्यांच्या नावावरती आहेत. ही आहे बाळ फोडके. डॉक्टर गोपू उर्फ बाळ फोडके या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचे चिरंजीव व अमाणूस हे पहिले 2 विज्ञान कथासंग्रह आहेत. त्यानंतर गुड बाय अर्थ आणि व्हर्च्युअल रियालिटी हे 4 कथासंग्रह फोडके खाती सन 2000 पर्यंत जमा झालेले आहेत. ई आहे द पा खोमटे यांची चंद्रावरचा खून आणि माझं नाव समाकांत वालवलकर 1960 मध्ये ही 2 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे विभक्ती आणि प्रत्यय यांच्या जोड्या लावा. स्तंभ 1 मध्ये विभक्ती आहेत आणि स्तंभ 2 मध्ये प्रत्यय आहेत आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5पैकी दुसऱ्या 5ची मॅचिंग करायचं आहे. ए आहे द्वितीया, एक आहे चा ची चे, बी आहे तृतीया, दुसरा आहे उन हुन, सी आहे सप्तमी आणि तिसरा आहे स ला ते, डी आहे पंचमी आणि चौथा आहे ने ए सी आणि 5वा आहे पष्टी आणि 5वं असेल त ई आ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिलं येईल एचे येईल तिसरं, ए मध्ये आहे द्वितीया, द्वितीयाचे येईल तिसरं स ला ते, बी आहे तृतीया, तृतीयाचे येईल चौथं ने ए सी, सी आहे सप्तमी, सप्तमीचे येईल 5वं त ई आ, डी आहे पंचमी, पंचमीचे येईल दुसरं उन हुन आणि ई आहे पष्टी, पष्टीचे येईल फर्स्ट चा ची चे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ठिकाणी विभक्ती, प्रत्यय आणि कारकार्थ दिलेले आहेत. प्रथमामध्ये प्रत्यय नाहीत आणि कर्ता असतो. द्वितीयामध्ये प्रत्यय स ला ते ना असते, ह्याच्यामध्ये कर्म असतो. तृतीयामध्ये ने ए सी नी येते, तर तिसऱ्या कॉलममध्ये कर्ण येतं. चतुर्थीमध्ये स ला ते ना येते आणि तिसऱ्या कॉलममध्ये संप्रदान. पंचमीमध्ये ऊन हुन येतं आणि कारकार्थ मध्ये अपादान येतं. पष्टीमध्ये चा ची चे च्या ची येतं, कारकार्थ मध्ये संबंध येतं आणि सप्तमीमध्ये त ई आ येतं, कारकार्थ मध्ये अधिकरण येतं. विभक्तीमध्ये संबोधन आणि प्रत्ययमध्ये न आणि कारकार्थ मध्ये हाक. हा चार्ट आहे विभक्ती आणि प्रत्यय यांचा. याच्यावरून बरेचसे प्रश्न विचारले जातात व्याकरणावरून. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे नव्या कथाकारांच्या कथा आणि कथाकार यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये कथा दिलेल्या आहेत, सूची 2 मध्ये कथाकार दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. सूची 1 मध्ये ए दिलेला आहे मानचित्रे. सूची 2 मध्ये 1 आहे शांताराम के ज पुरोहित, बी आहे माहेर, दुसरं आहे पु बा भावे, सी आहे पहिला पाऊस, तिसरं आहे अरविंद गोखले, डी आहे जमिनीवरची माणसं आणि चौथा आहे गंगाधर गाडगीळ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. मानचित्रचे येईल चौथं गंगाधर गाडगीळ, बी आहे माहेर, माहेरचे येईल तिसरं अरविंद गोखले, सी आहे पहिला पाऊस, पहिला पाऊस येईल दुसरं पु बा भावे आणि डी आहे जमिनीवरची माणसं, त्याचे येईल फर्स्ट शांताराम के ज पुरोहित. या ठिकाणी गंगाधर गाडगीळ यांचे काही कथा दिलेल्या आहेत. मानचित्रे 1946, कडू आणि गोड 1948, नव्या वाटा 1950, भिरभिरे 1950,
उद्ध्वस्त विश्व 1951, कबुतरे 1952, तलावातले चांदणे 1954, खरं सांगायचं म्हणजे 1954, वरचा 1956, ओले ऊन 1957, स्वप्नभूमी 1959, कालवा 1960, पाळणा 1961, गुणाकार 1965 इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी अरविंद गोखले यांच्या कथासंग्रह दिलेले आहेत. मी वेगाने सांगणार, तुम्ही पॉज व्हिडिओ करून नीट वाचून घ्या. अरविंद गोखले यांच्या नजराना 1944, जन्मखुन्ना 1947, उन्मेष 1947, तनुजा 1948, माहेर 1950, मिलन 1951, जागरण 1952, कमळन 1952, कथाई 1954, मिथिला 1955, मनोज 1957, सुभा 1957, अनामिका 1959, अभोगी 1960, चाहुल 1961, व्रती 1962, विघ्नहर्ता 1963, वेगळे 1963, कातरवेळ 1961, मंजुळा 1962, सकून 1965, मंत्रमुग्धा 1969, दागिना 1972 असे विपुल कथासंग्रह त्यांच्या नावावरती प्रकाशित झालेले आहेत. पु. भा. भावे यांनीही विपुल लेखन केलेले आहेत. पहिला पाऊस 1946 मध्ये त्यांचा प्रकाशित झालेला आहे. तर स्वप्न 1948 मध्ये, 17वे वर्ष 1949 मध्ये, ध्यास 1950 मध्ये, फुलवा 1963 मध्ये, मुक्ती 1954 मध्ये, देहरा 1956 मध्ये, बगला 1956 मध्ये, रूप 1956, सावल्या 1956, कुंभाड 1958, तपस्वी 1960, वेरी 1962, रंगमंच 1963, आला सन गेला सन 1964, हिमानी 1966, ओढावणी 1968, विश्रांती 1969 आणि रात्र 1970, प्रेम 1973, आव्रत 1977 हे कथासंग्रह त्यांच्या नावावरती प्रकाशित झालेले आहेत. आणि शेवटचे आहे शांताराम के. ज. पुरोहित यांची सिरवा 1957, छड 1960, जमिनीवरची माणसं 1959, लाटा 1962, धर्म 1962, चंद्र माझा सखा 1969, अंधारवाटा 1977, उद्विग्न सरोवर 1982, चेटूक 1984 इत्यादी कथासंग्रह त्यांच्या नावावरती प्रकाशित झालेले आहेत. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, प्रफुल्ल शिलेदार यांच्या कविता संग्रहातील कवितांचा अनुक्रम लावा. ए आहे पण खुल्लाच माणूस, बी आहे रात्री सावकाश सुस्तावलेली, सी आहे त्याचा आवाज पोहोचतोय, डी आहे राहू देतो कित्येकांना सोबत, ई आहे पुढे मागे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्वात पहिले येईल ई. ई आहे पुढे मागे. त्याच्यानंतर आहे ए पण खुल्लाच माणूस. त्याच्यानंतर येईल बी रात्री सावकाश सुस्तावलेली. त्याच्यानंतर सी त्याचा आवाज पोहोचतोय. आणि लास्ट आहे डी राहू देतो कित्येकांना सोबत. प्रफुल्ल शिलेदार यांच्या काही प्रसिद्ध कविता संग्रह या ठिकाणी दिलेले आहेत. एक आहे स्वागत 1993 मध्ये प्रकाशित झालेले आहे. दुसरी आहे जगण्याच्या पसाऱ्यांच्या 2006 मध्ये, जगण्याच्या पसाऱ्यात 2006 मध्ये. थर्ड आहे पायी चालणार 2017 मध्ये हा प्रकाशित झालेला आहे. आणि चौथा आहे हरवलेल्या वस्तूंचं मिथक 2023 मध्ये. प्रफुल्ल शिलेदार यांच्या पायी चालणार हा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये कवितांचा अनुक्रम दिलेला आहे. यातील आपण काही कविता घेणार आहोत आणि दुसऱ्या ज्या कविता आहेत त्या तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून बघू शकता, वाचू शकता, रिव्हिजन करू शकता. कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कवितेविषयी विचारलं जाऊ शकतं. एक आहे तुटत जाण्याचा काळ असला तरी. दुसरं आहे कधीच नव्हते सोपे. तिसरे आहे सांगण्यासारखं. चौथा आहे पुढे मागे.
पाचवा आहे पण कुठलाच माणूस. त्याच्यानंतर आहे रात्रीत सावकाश सुस्तावलेली, त्याचा आवाज पोहोचतोय, राहो देतो कित्येकांसोबत, उंचावरच्या खिडकीत, वापरून गुडगुडीत झालेल्या, चाल ढकल, मुंगी, रस्ते कसे, इत्यादी प्रकारच्या कविता त्यांनी या कविता संग्रह आहेत. मागे या पुढे दिलेल्या आहेत आणि या तुम्ही बघू शकता. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे भाषा विज्ञानकार आणि संकल्पना अथवा सिद्धांत यांच्या जोड्या लावायच्या आहेत. सूची 1 मध्ये भाषा विज्ञानकार आहेत आणि सूची 2 मध्ये सिद्धांत आहेत. ए आहे फर्डिनांड द सॉयर, बी आहे चास्मी, सी आहे सर विल्यम जोन्स आणि डी आहे हॉर्नले. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. फर्डिनांड द सॉयरचे येईल 3रं वर्णनात्मक भाषाशास्त्राचा अभ्यास. बी आहे चास्मिकी, त्याचे येईल 2रं एककालिक आणि कालक्रमिक. सी आहे सर विल्यम जोन्स, सर विल्यम जोन्सचे येईल 4थं ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया. आणि डी आहे हॉर्नले, हॉर्नलेचे येईल फर्स्ट अंतर्बहिर वर्तुळ सिद्धांत.